नमस्कार, स्वागत आहे तुमचे। मी आज बनवणार आहे चव महाराष्ट्राचे मसाले वापरून गावरान खरडा बिर्याणी। त्यासाठी वापरणार आहे बिर्याणी मसाला, हिरवा मसाला, अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदूळ, कोथिंबीर आणि पुदिना, लसूण, आलं, लिंबू, दही, मीठ, मिरच्या, कांदा, टोमॅटो, चव महाराष्ट्राची हिरवा मसाला, चव महाराष्ट्राची बिर्याणी मसाला, लसूण आणि आलं, 1 इंच आलं आणि 10-12 पाकळ्या लसूण। आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या तिखटानुसार कमी जास्त करता येतील। मी ह्याच्यामध्ये 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घालून ह्याचं वाटण करून घेऊया। आता मॅरिनेशनला स्टार्ट करूया। बाउलमध्ये चिकन घेऊया। चिकनमध्ये हळद, चव महाराष्ट्राची हिरवा वाटण मसाला घालूया, 1.5 चमचा, चव महाराष्ट्राची बिर्याणी मसाला 1.5 चमचा घालूया, त्यामध्ये दही 1 बाउल घालूया, चवीनुसार मीठ घालूया, तयार केलेलं हिरवं वाटण त्याच्यामध्ये ॲड करूया, उभा चिरलेला टोमॅटो ॲड करूया, अर्धा लिंबूचा रस त्याच्यामध्ये ॲड करूया, हे सर्व मिक्स करून मॅरिनेशन कमीत कमी 1.5 तास, जास्तीत जास्त ओव्हरनाईट ठेवू शकता। आता चिरलेला कांदा तळून डीप फ्राय करून घेऊया। तांदळाच्या 5 पट पाणी उकळत ठेवावे, त्यात मीठ व तूप घालावे। बिर्याणीला दम देण्यासाठी कोळसा फुलवून घ्यावा। भिजवलेला तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये घालून निम्म्यावरती शिजवून घ्यावा व त्या पाण्यातून काढून घेऊन बाजूला ठेवावा। कांदा तळलेले तेल भांड्यात घालून त्यात 2 चमचे तूप ॲड करावे व मॅरिनेशन केलेले चिकन त्यात घालून 2 मिनिटं परतून घ्यावे। आता ह्याच्यामध्ये तळलेला कांदा घालावा। शिजलेला तांदूळ पाण्यातून उपसून घ्यावा व नितळून बिर्याणीच्या भांड्यात ओतावा। तांदूळ एकसारखा करून घेऊन त्यात वरून 2 चमचे तूप घालावे। 1 वाटी गरम पाणी वरून एकसारखे पसरून ओतावे। वरून तळलेला कांदा घालावा। 1 वाटी ठेवून त्यात फुललेला कोळसा ठेवावा। वरून अर्धा चमचा तूप व चव महाराष्ट्राची हिरवं वाटण मसाला घालून पटकन झाकण लावून बिर्याणीला दम द्यावा। 10 सेकंदानंतर झाकण उघडून दमची वाटी बाहेर काढून ठेवावी व ॲल्युमिनियम फॉईल लावून झाकण पुन्हा लावावे आणि जड ओझे ठेवून 45 मिनिटांसाठी दमवरती बिर्याणी शिजवावी। दुसऱ्या गॅसवर तवा तापवून घ्यावा, त्यावर बिर्याणीचं भांडं ठेवावं व 45 मिनिटं दम द्यावा।
45 मिनिटांनंतर आपली ही गावरान खरडा बिर्याणी तयार होते. तांदूळ एकदम परफेक्ट शिजलेला आहे. चव महाराष्ट्राचा हिरवं वाटण मसाला वापरून तयार झालेली ही सुरेख बिर्याणी. मी ही बिर्याणी आता सर्व करत आहे. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली चव महाराष्ट्राची एकदम झकास गावरान चिकन खरडा बिर्याणी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एक नंबर होते. चव महाराष्ट्राची बिर्याणी मसाला, चव महाराष्ट्राची हिरवा वाटण मसाला. धन्यवाद.